सुरुवातीलाच बातमी आहे, राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांना ओरबाडलेले आहेत आणि त्या संदर्भातले आहे नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या भादवन गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावात घर नाही, शेती नाही, तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा पैसा परप्रांतीयांनी लुटला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। परप्रांतीयांनी नेमका किती लाभ लाटलाय बघूयात। परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करून हप्ता लाटलाय। पीएम किसान योजनेचे 3,62,000 रुपये लाटण्यात आलेले आहेत। ॲग्रीस्टॅग कार्डच्या पडताळणीवेळी हा प्रकार समोर आला। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी पश्चिम बंगालचे असल्याचं समोर आलं। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला असल्याचं बघायला मिळत आहे। ई-केवायसी सक्तीची केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ मात्र बंद होणार आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशांवरती डल्ला मारणाऱ्या परप्रांतीयांचा कारनामा कसा उघड झाला त्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणेंनी केली, पाहूयात। गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील परराज्यातील 181 बोगस लाभार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामधून पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात। हा विषय तसा येत नाही, परंतु आता ॲग्रीस्टॅगची जी नोंदणी चालू आहे तर यामध्ये पीएम किसानचे जे शेतकरी आहेत त्यांना जो OTP जातो तो OTP जे काही नोंदणी झालेले शेतकरी त्यांना लगेच गेल्यामुळे त्यांची नोंदणी लवकर होईल आणि ॲग्रीस्टॅगचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल, म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या CSC सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रीस्टॅगची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवन गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघड झालं, त्यामुळे या घोटाळ्यावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत, तेही आपण बघूयात। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे झाले? अनुवारा हे शेतकऱ्यांचं नाव कसं असू शकतं, हे सवाल सामचे। ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन का केलेलं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावानं बँक खात्यात पैसे कसे पाठवले हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। तर बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? एकंदरीत आता शेतकऱ्यांची ही जी लूट झाली आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे हा मुद्दा तर उपस्थित होतोय, मात्र या संदर्भात कारवाई केली जाणार का हेही बघणं महत्त्वाचं। पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे न्यायालयानं आता 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। मंगळवारी उभ्या असलेल्या एका बसमध्ये गाडेने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली। यानंतर दत्ता गाडे पसार झाला। 2 दिवस शोध घेतल्यानंतर शिरूरमधून दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्यासाठी वापर केला जातोय। मला जी माहिती पोलिसांनी दिली आहे त्या आधारावर मी पत्रकार परिषदेत बोललो, ही प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। आम्ही कधीच महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही। विरोधक हे या संपूर्ण घटनेचं राजकारण करताय असंही कदम म्हणाले। शिवशाहीमध्ये बलात्कार झाल्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांनी बेजबाबदारपणे विधानं केली आहे। आता याच मंत्र्यांचे कान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोचले आहेत।
थोडं तारतम्य सर्वांनी ठेवायला हवं. आम्ही राजकीय लोकांनी देखील तारतम्य ठेवलं पाहिजे, हा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले. महाराष्ट्रातल्या राजकारणाला सध्या लकवा मारलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्री कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय असं आंबेडकर म्हणाले. नराधम आरोपी दत्ता गाडेवर यापूर्वी अहिल्यानगरमध्ये देखील गुन्हा दाखल झालाय. सोनं रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा गाडेवर दाखल झालाय. या प्रकरणी त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी गाडेबद्दल असलेली सर्व माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. मुंबईमधल्या पहिल्या भुयारी मेट्रोने शुक्रवारी मोठा टप्पा गाठलाय. ॲक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेनने कप परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आचार्य यात्रे ते कप परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने आता एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. घोडबंदरच्या भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक यापर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यासाठी पालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विदर्भातील राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 40 नव्या लालपरींची भर पडली. नागपूर, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला या बसेस मिळाल्या. एसटी महामंडळाकडे चार्जिंग स्टेशनची समस्या आहे. असं असल्याने इलेक्ट्रिक बसेसला बाजूला ठेवण्यात आलं. सध्या पुरवण्यात आलेल्या सर्व बसेस डिझेलवरच चालणार आहेत. पुढे एक मोठी बातमी आपण बघूयात, ती म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे. भास्कर जाधव यांच्या नावाला मात्र आमदारांचा विरोध आहे. विरोधी पक्ष नेतेपदावरून आता महाविकास आघाडीमध्ये झुंपणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. विरोधी पक्षनेतेपद हे आदित्य ठाकरे यांना मिळणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि अनेकांची नावं सध्या चर्चेत असल्याचं देखील आपण बघतोय. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी झाली आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी सुद्धा घेण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी झाली आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी सुद्धा घेण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. तुम्ही थोड्याच दिवसांचे सोबती तुम्हाला घरी येऊन मारू, सोशल मीडियावर अशी धमकी सावंतांनी दिली. केशव वैद्य नावाच्या अकाउंटवरून सावंत यांना धमकी दिली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयल्स ही कार असल्याचं समोर आलं. कोरटकरकडे असलेली आलिशान कार महेश मोतेवारच्या मालकीची असल्याची माहिती आहे. तर चिटफंड घोटाळ्यातून महेश मोतेवारने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. याच मोतेवारची ही कार कोरटकरकडे असल्याचं समोर आलंय. नाशिकच्या काठीगल्ली परिसरात असलेल्या 7 पीरबाबा दर्ग्याची भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंनी मुस्लिम शिष्टमंडळासोबत पाहणी केली. नाशिक महानगरपालिकेकडून या संपूर्ण जागेची पाहणी आणि मोजमाप करण्यात आलं. मात्र मोजमाप करणाऱ्या स्थानिक रहिवाशांचा त्याला विरोध होता. त्यामुळे आता या दर्ग्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कल्याणमध्ये 65 बेकायदा इमारत प्रकरणामध्ये केडीएमसीसह महसूल विभागाची फसवणूक झाली आहे. हा आरोप ठाकरे गटानं केला आहे. या संदर्भात सर्व खोटी कागदपत्र त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिली आहे. यानंतर आता प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकामाविरोधात राज्य सरकारनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अनधिकृत बांधकामं शोधून तात्काळ पाडा असे आदेश राज्य सरकारने पालिकांना दिले आहे. अनधिकृत बांधकामं शोधून कारवाई करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. अहिल्यानगरमध्ये पाथर्डीमधील मढीमध्ये श्री क्षेत्र कानिफनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली. दरवर्षी कानिफनाथ गडावर होळी पेटवून यात्रेला सुरुवात होते. देशभरातील अनेक भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात. लातूरमधल्या खडगावमध्ये चांदपीर बाबाच्या यात्रेला महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवात झाली आहे. त्यामुळे दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये कवाल्यांचा सामना, जंगी कुस्ती असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा बघायला मिळाले आहेत. अकोल्यातल्या घनेश्वर महादेवाची भव्य यात्रा सोहळा रंगला आणि या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळाली. गाव गजबजून गेलं. घनेश्वर महादेवाची यात्रा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा रंगतो. यात्रेची प्रथा अनेक वर्षांपासूनची आहे. आज या यात्रेचा अखेरचा दिवस आहे. धाराशिवच्या उमरगामध्ये गुरुपादेश्वर यात्रेनिमित्त रथाची पूजा करून रथ ओढण्याचा कार्यक्रम पार पडलाय. याशिवाय यात्रेचा समारोप कुस्ती स्पर्धेने झालाय. या कुस्ती स्पर्धेसाठी धाराशिव, बादोला, अक्कलकोट, वागदर यासह कर्नाटकमधील पैलवान सहभागी झाले. ही स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सांगलीच्या चिंचोलीमध्ये आता आत्मलिंग देवाच्या यात्रेस महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली. मानाच्या शासनकाठ्यांची वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि यात्रेची सुरुवात झाली. आत्मलिंगाच्या नावाच्या गजरात मोठ्या उत्साहात पालखी सोहळा साजरा झाला. सर्व भक्तांना खिरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सोलापूरमध्ये वडापूरचे ग्रामदैवत श्री प्रभुलिंग देवाची यात्रा झाली आहे. यावेळेस लाखो भाविकांच्या उपस्थितीत 13 पालख्यांचा भेट सोहळा झालाय. तर ढोल हलगीच्या कडकडाटासह भंडाऱ्याची मुक्त उधळण सुद्धा करण्यात आली आहे. यवतमाळच्या पिंपळनेरमध्ये या जत्रेला 250 वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत नागरिकांची प्रचंड गर्दी दिसते. ही जत्रा 4 ते 5 दिवस भरते. आप्पास्वामी महाराजांच्या पिंपळनेर गावामध्ये ही जत्रा भरत असते. आणि आता 11वी प्रवेशाबाबत या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय झालाय. त्यानुसार गेली काही वर्ष 5 ठिकाणी राबवण्यात येणारी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय आता प्रसिद्ध केलेला आहे. तर 11वीचे प्रवेश आता केंद्रीय पद्धतीने होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तर येत्या शैक्षणिक वर्षापासून आता खरं तर ही पद्धत जी आहे ती लागू असणारे 11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला. 11वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. यानंतर घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. उल्हासनगरमध्ये महापालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला. मात्र हा हिरकणी कक्ष दारूच्या पार्टीसाठी वापरला जातोय. त्यामुळे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी, हा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी आता उपस्थित केलाय. तिकडे बुलढाण्यातल्या खामगावमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळेस एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे. परवानगीशिवाय शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा पुतळा बसवल्यावरून हाणामारी झाली आहे.
सांगलीमधल्या मिरजमधील बेर गावातील समर्थ आश्रमशाळेतल्या 17 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळची लागण झाली. त्यामध्ये 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावरती मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू असल्याची माहिती सध्या तरी मिळते. दरम्यान दूषित पाण्यामुळे हा आजार झाल्याचं समोर आलं आहे. बुलढाण्यातल्या लोणी गवळीमध्ये पाणी शुद्धीकरण खोलीत दारूच्या बाटल्या आढळल्या. पार्ट्या होत असल्याचा प्रकार समोर आला. गावातील पाणी पुरवठा चांगला करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम सुरू आहे. मात्र सदरचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे हे ठिकाण अवैध धंद्यांचा अड्डा बनलाय असं समोर आलंय. हिंगोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढलाय. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी अडवणूक केली. दरम्यान बोगस आदिवासींची घुसखोरी न रोखल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. नवी मुंबईमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीदरम्यान मृत्यूप्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. शिक्षण उपायुक्त आणि अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यानं मनसेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मात्र आंदोलनादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं देखील बघायला मिळालं. बीड शहरामध्ये पाणी पुरवठा होत नसल्यानं मनसेने नगरपालिकेसमोर बोंब मारो आंदोलन केलं. नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. त्याचबरोबर पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. मात्र नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा का होत नाही हा प्रश्न देखील मनसेने उपस्थित केला. परभणीमधील सेलू शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय. नगर परिषदेने शहरातील गाळ्यांच्या भाडेवाढीसह जागांच्या अधिमूल्यातही वाढ केली. त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले. त्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती पालिकेने वाढवलेला मालमत्ता कर आणि शहरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीत पालिकेच्या समोर काँग्रेसने ठिय्या आंदोलन सुद्धा केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरभर सफाई होत नाही, त्यामुळे कचऱ्यामधून कमिशन खात असल्याचा आरोप काँग्रेसने या दरम्यान केला आहे. अहिल्यानगरमध्ये आता शेवगाव तालुक्यातली गोळे गावात गावकऱ्यांकडून जल आंदोलन करण्यात आलं. पाझर तलावाची साठवण क्षमता वाढवावी, सिमेंटची भिंत बांधावी, याशिवाय उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात पाणी सोडावं अशी व्यवस्था करावी, या मागण्या या दरम्यान करण्यात आलेल्या आहेत. आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेल्या एका 7 वर्षीय चिमुकलीवर एका 19 वर्षीय तरुणानं लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये एका 60 वर्षीय इसमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय. अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना इसम तिला अश्लील हावभाव करत होता. शिवाय मुलीच्या कुटुंबियांना याबाबत इसमावर गुन्हा देखील त्यांनी दाखल केलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घटनेचा पुढचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. जालन्यातल्या भोकरदनमधील अनवा गावामध्ये 2 जणांनी एका व्यक्तीला लोखंडी रॉडने चटके दिले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान आरोपींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. मात्र ते फरार असून पोलीस सध्या तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या काळोबाई मंदिराजवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळला. अमुद साब मुल्ला असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या पोटावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून करण्यात आला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला. तिघांवर
सोलापूर महामार्गावरती सुरतगाव जवळ इलेक्ट्रिक कारने अचानक पेट घेतलाय. आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. गाडीतील प्रवासी खाली उतरले, त्यामुळे जीवितहानी टळली. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीमध्ये रामा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या सर्व रूमला भीषण आग लागली आहे. आगीच्या धुरामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होऊ लागलाय. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मुंबई गोवा महामार्गावर रात्री वाकेड घाटामध्ये कंटेनर उलटला आणि अपघात झालाय. अपघातानंतर कंटेनरला आग लागली आहे. ड्रायव्हर क्लीनर आगीमध्ये होरपळत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलेलं आहे. अग्निशमन विभागाने त्वरित आगीवरती नियंत्रण सुद्धा मिळवलं असल्याचं बघायला मिळत आहे. भायखळ्यात बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. बस चालकाला पोलिसांनी अटक केली. बसमधून उतरताच महिलेने रस्ता ओलांडत असताना चालकाला अंदाज न आल्यानं महिलेला बसची धडक बसली आहे. बसच्या पुढील चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू झाला. अमरावती आलोडा ते नांदगाव चौफुलीवर समोरून अचानक आलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रुझर पलटी झालेली आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले. त्यातील 4 प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्ष नेतेपदावर शिक्कामोर्तब झालं. यात भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर आहे. आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचंही नाव चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं समोर आलं. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, या कामासाठी सावंतांनी 3190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचं समोर आलं. माजी आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असा घणाघात रामदास कदम यांनी केलाय. ठाकरेंनी आमदार योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप देखील रामदास कदम यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप धुवायला मी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात गेलेलो, हे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. इकडे 50 खोके घेतले आणि तिकडे गंगेत डुबकी मारली तरी त्याचा काय उपयोग? गद्दारीचा शिक्का तसाच राहणार, ही टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. आणि आता बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाता का? कारण तुमच्या कुकरमुळे तुम्हाला कॅन्सर सारखा गंभीर असा आजार होऊ शकतो. हा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. कुकर की छोटी सी रबड़ कैंसर का कारण हो सकती है. अगर आपके घर में भी कुकर में अगर वो फूड ग्रेड रबड़ नहीं है तो आज ही चेंज कर दीजिए, क्योंकि नॉर्मल रबड़ बहुत सस्ती आती है. इस चक्कर में लोग सस्ती रबड़ चढ़ा लेते हैं, क्योंकि खाना बनाते समय जब ये रबड़ गर्म होती है तो ये पिघलकर माइक्रोप्लास्टिक में बदल जाती है और आपके खाने में चली जाती है और इसमें कैंसर को जन्म देने वाले तत्व होते हैं. हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, कारण बऱ्याच गृहिणी जेवण करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. त्यामुळे खरंच हे सत्य आहे का? कुकरचा रबर इतका घातक असतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या कुकरमुळे कॅन्सर. कुकरच्या रबरमुळे कॅन्सरचा धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भात शिजवायचा तर कुकर, चिकन शिजवायचं तर कुकर, डाळ, छोले, वाटाणे शिजवायचे झाले तरीही कुकर. अनेक पदार्थ बनवण्यासाठी कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.
आणि व्हायरल व्हिडिओत दावा केलाय की कुकरचा रबर हळूहळू वितळतो आणि अन्नात त्याचे कण जातात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र खरंच कुकरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. हा आरोग्याचा प्रश्न आहे. घरी बनवलेलं जेवण सगळेच जण खात असतात, त्यामुळे कुकरचं जेवण खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. प्रेशर कुकरची रिंग आणि कॅन्सर होण्याची शक्यता असं एक रील व्हायरल होत आहे, परंतु आतापर्यंत असं रिसर्चमध्ये कुठंही आढळून आलेलं नाही आहे की प्रेशर कुकरचं रिंग आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हां, कोणतीही गोष्ट अति प्रमाणामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ते शरीरासाठी हानिकारक आहे, कारण की प्रेशर कुकरमध्ये जर का तुम्ही अन्न जास्त वेळ शिजवताय तर त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू ती कमी होते आणि हाय स्टार्चचे फूड जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवताय तर त्याच्यामध्ये ॲक्रेलामाइड नावाचं रसायन तयार होतं, जे शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच कुकर आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. कुकरचा रबर खराब झाल्यास चांगल्या क्वालिटीचा वापरा. कुकरला फूड ग्रेड रबर असायला हवा. हलक्या क्वालिटीचा रबर लावल्यास तो विरघळतो. त्यामुळे तुम्ही कुकर वापरताना चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि रबर खराब झाल्यास फूड ग्रेड रबर लावा. असे दावे लोकांना घाबरवण्यासाठी केले जातात. मात्र आमच्या पडताळणीत प्रेशर कुकरमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.